नमस्कार मित्रांनो. आज 27 जानेवारी. लपंडाव ही मालिका आपण बघूच, पण त्याआधी हा खास प्रश्न माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी. सगळ्यांचा हळदी कुंकूचा प्रोग्राम तर आटोपलाच असेल. सिरियलमध्ये सुद्धा आपल्याला तेच दाखवत आहे. माझ्याकडे सुद्धा रविवारीच रथसप्तमीला हळदी कुंकू होतं, तर मला असं वाटलं की काही फोटोज तुमच्यासोबत शेअर करावं. तर कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन वगैरे? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा प्रश्न हा आहे की तुमचं हळदी कुंकू कसं झालं, मला ऐकायला नक्की आवडेल. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. खूप काही पाहायला मिळणार आहे आपल्याला आजच्या भागात. आपला कान्हा आणि राजलक्ष्मी मा दोघे मिळून सरकार विरोधात मोठा कट रचताय. सरकारला उद्ध्वस्त करण्याची ही त्यांची पहिली पायरी असणार आहे. त्याचबरोबर ही सरकार आता सखीला फ्रॉड ठरवणार आहे अख्ख्या चाळीसमोर, जेणेकरून आता सखी तिचं चॅलेंज हरणार. तर बघूया मित्रांनो, सरकार तिच्या या चालमध्ये यशस्वी होते का. तर आजचा भाग सुरू होतो. सखीने कान्हाना सोडून आणलेले पैजण घातले असतात, म्हणजे कान्हाच तिला तो घालून देतो आणि त्यानंतर त्या पैजणावरचे जे घुंगरू असतात ते तो वाजून बघतो आणि त्यांच्याशी बोलतो आणि म्हणतो, अच्छा बरं बरं ठीक आहे. आता सखीला काही समजत नसतं, तर सखी कान्हाला म्हणते, काय करतोय तू हे. तर कान्हा म्हणतो सखीला, तुमची पैजण मला असं सांगतायत की आता मी करेक्ट ठिकाणी आलोय, अगदी मला घरी आल्यासारखं वाटतंय. तर हे ऐकून आता सखी इमोशनल होते. तर आता सखी कान्हाला म्हणते, थँक्यू कान्हा, हे पैजण माझ्यासाठी फक्त पैजण नाही आहे, तर हे पैजण बाबांनी माझ्यासाठी बनवले होते, त्यामुळे खूप महत्त्वाचे आहेत हे माझ्यासाठी. सखी आता इमोशनल पण असते आणि खुश पण, कारण तिचे पैजण तिला परत मिळाले असतात. तर सखी आता कान्हाला म्हणते, थँक्यू कान्हा, ही संक्रांत माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट आणि स्पेशल संक्रांत आहे. असं म्हणत ती आता कान्हाला चक्क हग करते, मिठी मारते. तर आधी तर कान्हाला थोडं अवघडल्यासारखं होतं, कारण हे सगळं असं अचानकच घडलं असतं. कान्हा सुद्धा आता सखीला हग करायला जातो. पूर्ण तो यांच्या मुवमेंटचा आनंद घेत असतो. आणि पुढे काय होणार तितक्यात तिथे आता जानू आणि परीची आई येते आणि बिचारे दोघेही सखी आणि कान्हा दचकतात. तर काय होतं, आता जानू या दोघांना म्हणते, वा वा वा, मस्त चालली आहे तर इथे संक्रांत. परिचय आता हसते आणि दोघीही यांची मजा घेऊ लागते. पुढे आता जानू म्हणते, काय ग सखे, तू तर इथं वाण घ्यायला आलती ना, मग तुमचं इकडं काय चाललंय हा. तर आता सखी म्हणते, काही नाही काही नाही, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. आता सखीला सुद्धा अवघडल्यासारखं होतं, ऑकवर्ड होतं तिला. तर जानू म्हणते, होय का, बरं बरं. आणि जाताना सुद्धा आता ती सखीला म्हणते, या हा लवकर. तर सखी आता चिडत जानू असं म्हणते आणि जानू आता हसतच तिथून निघून जाते परीच्या आईसोबत. त्या निघून गेल्यावर आता सखी कान्हाला म्हणते, सॉरी हा, ते थोडं फ्लो मध्ये झालंय. तर आता कान्हाला सुद्धा काही समजत नाही काय बोलाव, पण आता कान्हा म्हणतो, हा इट्स ओके, होऊ शकतं, हरकत नाही. तर सखी म्हणते, यापुढे काळजी घेईल. कान्हा म्हणतो, हो हो. आणि दोघेही बिचारे आता इकडे तिकडे बघू लागतात. त्यांना समजत नसतं की कसं डील करावं या सिच्युएशनला. तर असं आता काय होतं, कान्हा म्हणतो, बरं असू द्या, तो टॉपिक चेंज करतो आणि सखीला म्हणतो, वानाचं काही सुचलंय का तुम्हाला, काय करणार आहेत तुम्ही. तर सखी म्हणते कान्हाला, आहे एक गंमत. आणि सखी सगळ्या बायांना युनिक असं वाण देते. तर सखीचं आता युनिक वाण आपण बघूच या. इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो. या मीनाक्षीने मनस्विनीचा म्हणजे या सरकारचा इगो हर्ट केला असतो आणि सरकारला इनडिरेक्टली म्हटलं असतं की सखी चॅलेंज जिंकणार आहे आणि ही हरणार आहे, म्हणून सरकार मीनाक्षीचा चेहरा अख्खा गोळा तसा बुडवते आणि त्यानंतर तिचा जोरात गळा दाबू लागते. बिचाऱ्या मीनाक्षीला सुद्धा आता चांगलाच ठसका लागला असतो आणि परशूच्या समोर हे सगळं घडत असताना सुद्धा तो काहीच करू शकत नाही. तर आता या मीनाक्षीचा गळा दाबतच ही मनस्विनी तिला म्हणते, आली का गंमत आली. सरकार कधी हरत नसते, पण तुम्हाला हे समजण्याची तुमची लायकीच नाहीये. असं म्हणत सरकार मीनाक्षीला जोरात धक्का देते. मीनाक्षीला मात्र चांगलाच ठसका लागला असतो आणि सरकार तिथून निघून जाते. सरकार निघून गेल्याबरोबर परशू आता मीनाक्षी जवळ जातो आणि तिला म्हणतो, मूर्ख आहेस का तू. आणि परशू मीनाक्षीला टिश्यू देतो तिचं तोंड पुसण्यासाठी. आणि ती आता लंबे लंबे श्वास घेतच परशूला उत्तर देते आणि म्हणते, स्वतःच्या नवऱ्याचा असा अपमान कुठली बायको सहन करेल. तर परशू म्हणतो, हो पण मला हे कळत नाहीये, हे असं करून तू काय साध्य केलं. आणि आता ही मीनाक्षी तिचं तोंड पुसत परशूला म्हणते की मी त्या सरकारला डिवचलंय, तिचा इगो झुचकारला. त्या सरकारला हार मान्य नाही आहे ना, म्हणूनच सखीच्या जिंकण्याची तिला आठवण करून दिली. आणि बघा मित्रांनो, आता मीनाक्षी पुढे परशूला म्हणते, सखीचं जिंकणं आणि त्या सरकारचं हरणं याची भीतीच त्या सरकारला मोठी चूक करण्यासाठी भाग पाडेल. तर मित्रांनो, म्हणून हे सगळं मीनाक्षीने केलं असतं आणि सरकारला ती मुद्दामच उलट सुलट बोलली असते, इतकी मोठी तिने रिस्क घेतली असते. तर परशू म्हणतो, अरे वा, माझी बायको तर हुशार आहे.
आणि दोघेही एकमेकांकडे स्माईल करून बघतात. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्या ज्या चाळीतल्या बाया आहेत त्यांच्या हाती पतंग आणि मांजा असतो आणि सगळ्या बायकांचे एक्सप्रेशन्स अशी असतात, एकमेकींकडे त्या आश्चर्याने बघतात. त्यांना जसं काहीच समजत नाहीये काय होतंय. तर सानप काकू विचारते आता सखीला, काय ग सखी, हे कसलं वाण? तर दाभाडे मावशी म्हणतात, काय ग, आयुष्यात कधी तू पतंग उडवली नाहीयेस का? तर त्या सानप काकूंना असं म्हणत असतात. तर त्या सगळ्या बायका हसू लागतात. आता सखीचं हे स्पेशल गिफ्ट, स्पेशल वाण असतं सगळ्या बायांसाठी. तर आता सखी म्हणते सगळ्या बायकांना, तुम्ही कधी ना कधी पतंग उडवलीच असेल ना? तर जानू म्हणते, हा मग काही विषय आहे का, लहानपणी खूप पतंग उडवले असतील की. हो ना सानप मामी? तर त्या हो असं म्हणतात. पुढे आता सखी म्हणते, हा तर मग जेव्हा तुम्ही लहानपणी पतंग उडवायचा तेव्हा कसे असायचात, हॅपी ना? तर सगळे आता हो म्हणतात. पुढे आता सखी म्हणते, बरं, किंवा मग तुमचा मुलगा, भाऊ किंवा तुमच्या नवऱ्याला तुम्ही पतंग उडवताना बघता तेव्हा ते सगळे तुम्हाला कसे दिसतात, खुशच असतात ना सगळे? तर सगळे आता हो म्हणतात. तर बघा मित्रांनो, आता सखीचा यामागे काय विचार असतात. तर सखी म्हणते, मला माहिती आहे की अशा कित्येक गोष्टी आहे ज्या आपण लहानपणी करायचो पण मोठे झाल्यावर आपण करतच नाहीत. अगदी बरोबर बोलली आहे सखी इथे. आणि सखी पुढे म्हणते, किंवा आपल्याला ते करायला मिळतच नाही, त्यामुळे आपण अशा छोट्या छोट्या आनंदांना मुकतो. मग जर सणाच्या निमित्ताने आपल्याला अशा गोष्टी करता येत असतील तर का नाही करायचं, आपण मागे का हटायचं? तर दाभाडे मावशी तर हे ऐकून खूप आनंदी होतात. आणि आता कान्हा सुद्धा सखीला सपोर्ट करतो आणि म्हणतो, हो, आमच्या मुलांची टीम तर तयार आहे, हो की नाही बॉयज? तर सगळेजण आता हो असं म्हणतात, मुलं. आणि त्यानंतर आता सखी सुद्धा म्हणते, अरे मग आमची यंग अँड ब्युटिफुल लेडीजची टीम सुद्धा तयार आहे. आणि सगळ्या बाया सुद्धा हो असं एका स्वरात म्हणतात. आता सगळ्या बायांचे डाऊट्स क्लिअर झाले असतात. पुढे आता सखी म्हणते, हे पतंग म्हणजे आपण बायकाच असतो, आपण सुद्धा या पतंगासारखं आकाशात उंच भरारी घेतली पाहिजे. पण बघा मित्रांनो, नीट ऐका. आता परीची आई सखीला म्हणते, पण या पतंगला तर मांजा धरून ठेवतो आणि मांजाचा ताबा तर पुरुषांच्या हातात असतो, मग कसं काय उंच उडणार ग आपण सखी? तर कान्हा म्हणतो, असं का बोलताय, मांजा हा काही फक्त ताब्यात धरून ठेवण्यासाठी नसतो, उलट आपल्या बायकोला उंच भरारी घेण्यासाठी दिलेली एक साथ असते, ती विश्वासाचा हात असतो मांजा. त्यामुळे त्याला असं बेडी किंवा ताबा असं काही बोलू नका, उलट तर आम्ही पुरुषांनी दिलेला एक छानसा पाठिंबा असतो असं समजा. तर मित्रांनो, इथे आता सखी आणि कान्हाने पतंगीचं सुद्धा खूप छान महत्व किंवा एक वेगळीच बाजू आपल्या समोर मांडली आहे. तर आता पुढे सखी म्हणते बायांना, कसं आहे, दरवर्षी पुरुष हे पतंग उडवतात. आता ते प्रथा म्हणून असेल किंवा कोणी धाडस वगैरे केलं असेल, पण आता ह्या वर्षीपासून आपण सगळ्या बायका ही पतंग उडवूया, ही नवीन प्रथा असं समजू. ही नवीन प्रवासाची सुरुवात ठरेल आणि स्त्रियांच्या अस्तित्वाला नवीन भरारी मिळेल. आणि पुढे आता सखी कान्हाला म्हणते, हो ना कान्हा? कान्हा सुद्धा म्हणतो, नाहीतर काय, चला मग सुरुवात करूया असं म्हणत आता सगळ्या बाया पतंग उडवणार आहे आणि मांजे हे त्यांच्या नवऱ्यांच्या हाती असणार आहे. पुढे मित्रांनो, आता या सरकारने चाळीत एका बाईला सुद्धा पाठवलं असतं, जी सखीला सगळ्या बायांसमोर एक विचित्र गोष्ट बोलणार आहे. तर ते आपण पुढे बघूच. आता काय होतं, कान्हाने सखीला तीच पतंग दिली असते ज्यावर त्याने सखीसाठी छोटीशी कविता लिहिली असते. जेव्हा तो तिला साडी देतो आणि तिला राग येतो त्यावेळी, तर ती पतंग आता तो सखीला देतो आणि सखी सुद्धा आता स्माईल करते आणि सगळ्या चाळीतल्या बायका आता पतंग उडवत असतात, सगळ्या खुश असतात. तर सखीनेही या वर्षी संक्रांतीला सगळ्या बायकांना त्यांचा आनंद गिफ्ट केला असतो पतंगीच्या माध्यमातून. तर आपली सखी सुद्धा आता छानपैकी पतंग उडवत असते आणि सगळी बच्चा पार्टी यांना चीअर करत असतात. तर आता सखी पतंग उडवताना कान्हा सुद्धा सखीकडे खूप आनंदाने आणि प्रेमाने बघतो. त्यानंतर कान्हा सुद्धा आता हेल्प करतो सखीला पतंग उडवण्यासाठी. दोघांचा हात सुद्धा लागतो एकमेकांच्या हाताला. तर कान्हा सखीकडे बघतो, तर सखी तिचा हात परत कान्हा जवळ ठेवते आणि सखी आधीसारखी अजिबात कान्हासोबत आता वागत नाही. ती खूप प्रेमाने आता कान्हासोबत वागायला लागते. त्यानंतर आता बघा सखी काय करणार आहे, सरकारला जळवण्यासाठी ती सरकारला व्हिडिओ आणि ऑडिओ सुद्धा पाठवते या पतंगींचा, हे ती एन्जॉय करते या सगळ्या गोष्टींचा. तर सखी कान्हाला पतंग उडवायला सांगते आणि ती कान्हाचा व्हिडिओ काढते. त्यानंतर कान्हा पतंग उडवतो. सखी तिच्या फोनमध्ये हे सगळं व्हिडिओ काढते आणि रेकॉर्ड करते. त्यानंतर कान्हा सखीला बोलवतो आणि सखी पतंग उडवते आणि कान्हा तिचा सुद्धा व्हिडिओ घेतो, तिचे सुद्धा फोटोज काढतो. त्याचबरोबर पूर्ण चाळकऱ्यांचा सुद्धा, सगळे आनंदी असतात म्हणून सगळ्यांचा तो एक व्हिडिओ काढतो. त्यात आपली सखी खूप खुश दिसत असते. त्यानंतर कान्हा स्वतःचा व्हिडिओ सुद्धा घेतो सखीसोबत. तर मित्रांनो, बघा आता काय होतं, रात्र झाली असते, सरकार तिच्या खुर्चीवर बसली असते तिच्या खोलीत. तितक्यात सखी सरकारला तो व्हिडिओ पाठवते ज्यामध्ये ती खूप खुश असते आणि पतंग उडवत असते. तर तो व्हिडिओ बघून
सरकारच्या खूप जिवार येते. पण त्यानंतर सखीने एक ऑडिओ सुद्धा पाठवलं असतं सरकारसाठी. त्या ऑडिओमध्ये आता सखी बोलते, आज माझ्या हक्काच्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाळीतल्या माणसांनी माझ्यासाठी स्पेशल हळदी कुंकू ठेवलं होतं आणि तेही सरप्राईज. आणि कान्हाने सुद्धा आज माझी गहाण ठेवलेली पैजणं मला परत आणून दिली, जे मला माझ्या बाबांनी दिले होते. देवळात सूर्यपूजा सुद्धा खूप छान झाली, त्यामुळे मन प्रसन्न आहे माझं. देव माझ्या सगळ्या आशा आणि इच्छा पूर्ण करतोय. असा ऑडिओ आता सखीने सरकारला पाठवला असतो. सरकार आता हे ऐकल्याबरोबर तिचा फोन फेकून देते आणि ती स्वतःला म्हणते, मुद्दाम केलंय तिने हे सगळं, मुद्दाम. त्यांना असं वाटतं हे सगळं बघून मला त्रास होईल. पुढे आता ही सरकार म्हणते, त्रास तर होणारच आहे, पण मला नाही, तुम्हा दोघांना होणार आहे, सखी आणि कान्हा. आयुष्यभराची अद्दल तुम्हाला घडवेल मी आता. त्यानंतर सखी सदन चार्टची जी फाईल असते ती हाती घेते सरकार आणि म्हणते, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन सरकार समोर हात जोडून उभं राहतं. आणि आता ही सरकार निर्वाणीचा घाव घालणार. पुढे आता ही सरकार म्हणते, सखी जर त्या चाळीतून बाहेर पडत नसेल तर हे चाळीतलेच तिला त्या चाळीतून बाहेर पडण्यासाठी भाग पाडणार. पुढे आता सरकार म्हणते, आता तर काय, कॉर्पोरेटचे इलेक्शन सुद्धा संपले, निकालही लागलाय. आणि फाईलकडे बघत सरकार म्हणते, आता निकाल सखी सदन चाळीचा. मग त्यासाठी मला त्या अख्ख्या चाळीचा बळी द्यावा लागला तरीही हरकत नाही. तर सरकार अजून किती खालच्या पातळीवर पडणार आहे हे आपण पुढे बघूच या. पण इथे काय होतं, आता दुसरा दिवस असतो आणि सखी आता ऑफिसमध्ये आली असते तिच्या, म्हणजे कामत, कन्स्ट्रक्शनच्या कंपनीमध्ये. तर तिथे ती एका एम्प्लॉईशी बोलत असते आणि परशू हे सगळं ऐकून घेतो. तो तिथून पास होत असतो आणि तो तिथे थांबतो सखीचा आवाज ऐकून. आणि तो नीट लक्ष देऊन सगळं आता बघत आणि ऐकत असतो. आणि सखी त्या एम्प्लॉईला सांगत असते की मी असं ठरवलंय की चाळीतल्या लोकांसाठी मी मेडिकल इन्शुरन्स घेणार आहे, त्यांचा इन्शुरन्स मी करून देणार आहे. तर हे एम्प्लॉई म्हणतात सखीला, खूप छान सखी मॅडम, खरं तर राघव साहेबांनी सुद्धा ही इच्छा म्हणून दाखवली होती, पण नंतर त्यांचं निधन झालं आणि सरकारने आमचं काहीच ऐकलं नाही, म्हणून ते राहून गेलं. तर सखी म्हणते, हरकत नाही, उलट आता बाबांची राहिलेली इच्छा मला पूर्ण करता येईल. पुढे आता सखी म्हणते या एम्प्लॉईला की तुम्ही लवकर कामाला लागा आणि चाळीतल्या लोकांसाठी कमीत कमी पैशांचं त्यांना परवडेल असं काहीतरी इन्शुरन्स तुम्ही सुचवा. तर हा एम्प्लॉई म्हणतो, हो सखी मॅडम, मी चेक करून सांगतोच तुम्हाला. तर कारस्थानी परशू आता हे सगळं ऐकून घेतो आणि काय करणार आहे पुढे हे आपल्याला समोर समजेलच. पण आता सीन शिफ्ट होतो आणि मी तुम्हाला जसं मगाशी म्हणाले होते की एक बाई येते चाळीत, जी कदाचित सरकारनेच पाठवली आहे. ती विचित्र काहीतरी बोलते सखीला. तर बघूया मित्रांनो नेमकं काय होतं. तर एक बाई तिथे चाळीत आली असते, जी कपड्यांवर भांडे देते. तर आता सगळ्या बायांनी साड्या वगैरे आणल्या असतात त्यांच्या आणि त्या बाईला ते देतात. तर ती छोटंसंच भांडं सानप काकूंना देते. चाळीतली एक बाई आता हिला म्हणते, काय ग बाई, मी तुला इतक्या साड्या दिल्या आणि तू मला इतकंसं छोटंसं भांडं दिलं, एवढ्या कपड्यांवर एवढंच. तर परीची आई म्हणते, इतके पैसे मी इतका ही मिलेगा, असं म्हणाली आहे ते भांडेवाली. तर ही आता भांडेवाली सुद्धा म्हणते, हा मग बरोबर आहे, पहिले तुम्ही सगळ्यात चांगले कपडे घेऊन या, मग लागेल ते भांडं देते तुम्हाला. तितक्यात तिथे आता सखी येते आणि सखी आता विचारते दाभाडे मावशींना की नेमकं काय सुरू आहे. तर आता त्यातली एक चाळीतली बाई म्हणजे चाळीतली काकू आता सखीला सांगते, अगं सखी, तुझ्याकडे चांगले कपडे असतील ना तर तू ते घेऊन ये आणि तुला त्या बदल्यात हे मस्त भांडे मिळतील बघ. आता सखीला याचं नवल वाटतं आणि सखी म्हणते, कपड्यांच्या बदल्यात भांडी? ऑफकोर्स तिला हे सगळं माहीत नसतं. तर काय होतं, दाभाडे मावशी सखीला सांगू लागतात की हो ग सखी, आपल्याकडचे जुने कपडे द्यायचे आणि मग ह्या बाईकडची नवी भांडी ती आपल्याला देणार. त्याची किंमतही हीच बाई ठरवते आणि भांडं जर का महाग असेल तर वरचे पैसे आपण तिला द्यायचे. आता सखी हे सगळं नीट ऐकू लागते आणि पुढे आता सखी म्हणते, हा म्हणजे ही तर बार्टर सिस्टीम आहे. तर मित्रांनो, पूर्वीच्या काळी अशी बार्टर सिस्टीम व्हायची, त्यामध्ये आपल्याला ज्याची गरज आहे आपण ती वस्तू समोरच्याकडून घ्यायचो आणि समोरच्याला ज्याची गरज आहे आपण तर त्याला द्यायचो. म्हणजे मला तांदूळ हवे असतील, माझ्याकडे गहू असतील, तर मी समोरच्या बाईला तांदूळ देणार आणि ती मला गहू देणार. तर अशी ही बार्टर सिस्टीम असते. सखी याबद्दलच बोलतीये. तर आता सखी म्हणते पुढे, बरं झालं मावशी, माझ्याकडे सुद्धा खूप भरपूर जुनी कपडे आहे. तर बघा आता ही भांडेवाली सखीला म्हणते, ताई तुझ्याकडचे सगळे जुने कपडे मला आणून दे, मग बघ मी तुला चांगले नक्षीदार भांडे देते, चांगला सेट देते. तर आता सखी खुश होते आणि सखी म्हणते, चालेल, आणतेस मी. तर आता सखी निघून जाते जुने कपडे आणण्यासाठी आणि सानप काकू या भांडेवालीला म्हणतात, काय ग ए, आमच्या भारी भारी इतक्या साड्यांवर अशी पातळशी भांडी आणि तिला नक्षीदार सेट? तर ही भांडेवाली म्हणते, अगं तू त्या ताईकडे बघितलं का, तिच्याकडे बघून असं वाटतंय तिच्याकडे सगळे भारीतली चांगली कपडे असणार, ते जीन्सचे पॅन्ट म्हणा, अजून काही म्हणा. तर सनप काकू म्हणते, हो काय, मग आमच्याकडे बघून तुला काय वाटतंय? तर आता ही बाई म्हणते भांडेवाली, जाऊ दे,
आता काही बोललं तर माणसाला राग येतो बघा. तर मित्रांनो, ही भांडेवाली बाई मला आधीपासूनच थोडी विचित्र वाटली. ही सगळ्यांशी थोडी विचित्रच वागत असते. तर इथे आता वादावादी सुरू होते आणि सानप काकू म्हणतात, म्हणजे तुला म्हणायचं काय, आमच्याकडे बघून काय वाटते तुला. तर आता परीची आई सानप काकूंना थांबवते आणि समजावून सांगते, जाऊ दे जाऊ दे असं म्हणते. मावशी सुद्धा म्हणतात सानप काकूंना, अगं असू दे. तितक्यात तिथे सखी येते तिचे जुने कपडे घेऊन आणि ती त्या भांडेवालीला देते. तर त्या भांडेवाली सुद्धा सखीला 3-4 असे सेट देते. म्हणजे ती तिला पूर्ण एक सेट देते. पूर्ण 3-4 भांडी असतात, ज्यामध्ये ताट, वाटी, ग्लास सगळंच. सखी सुद्धा हे सगळं बघून खुश होते. त्यानंतर ही भांडेवाली सखीला म्हणते, तू सखी आहे ना ग, सखी कामत. तर सखी म्हणते हो. पुढे आता ही भांडेवाली सखीला म्हणते, मी तुझं स्वयंवर टीव्हीवर पाहिलं होतं. पुढे आता ही भांडेवाली बघा आता सखीला काय म्हणणार आहे. तर आपल्या गालावर वगैरे हात ठेवत ही भांडेवाली म्हणते, काय ग, तू तर त्या मोठ्या बंगल्यात राहती ना, मग ह्या चाडीत कशी काय. सखीला काही समजत नाही त्यावर काय बोलावं. पुढे आता ही भांडेवालीच बाई आणखी सखीला म्हणते, आता काही राग नको मानू, पण शेवटी तू सरकारचीच मुलगी ना, तर शंका तर येतेच मनात. आणि ही बाई सखीला म्हणते, नाही म्हणजे कुठल्या हेतूने तू इथे आली आहे कुणाच ठाऊक. आता सगळ्या बायका एकमेकींकडे बघू लागतात आश्चर्यानेच. सखीला सुद्धा आता खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. तर आता बघा काय होतं, सगळ्या चाळीतल्या बाया सखीसाठी स्टँड घेतात आणि त्या बाईला बोलू लागतात. सानप काकू म्हणते, ए बाई तू इथे कशासाठी आली आहे, भांडे विकायला ना, मग ते कर आणि चालते हो इथून. परीची आई सुद्धा म्हणते, बाकीच्या चौकशा कशाला हव्या तुझ्या, म्हणजे आमची मांजर आणि आम्हालाच म्याव करते, चल निघितून. आणि हे बघ, आमच्या सखीला उलट बोललेलं आम्हाला आवडत नाही. तर ही भांडेवाली बाई सुद्धा पटकन तिचं सगळं आवरते आणि म्हणते, हा जाते जाते. आणि ही भांडेवाली बाई सगळ्या बायकांना चाळीतल्या म्हणू लागते आणि म्हणते, जरा विचित्रच बाया दिसतात ह्या. त्यानंतर ही बाई भांडेवाली तिथून निघून जाते. पण सखीला तिथे खूप वाईट वाटत असतं. सानप काकू आणि बाकीच्या बाया त्या सखीला म्हणतात, तू वाईट वाटून घेऊ नकोस सखी, आम्ही येतो असं म्हणत सगळ्या बाया तिथून निघून जातात. दाभाडे मावशी सुद्धा. तितक्यात तिथे आता कान्हा येतो आणि सखीचा पडलेला चेहरा बघून तिला विचारतो, काय झालं. तर सखी म्हणते, मी इथे सगळ्या चाळकऱ्यांसाठी मेडिकल इन्शुरन्स काढू पाहतेय. आणि त्या भांडेवाल्या बाई तर असं म्हणाल्या सगळ्यांसमोर की मी कुठल्या वेगळ्या हेतून येतो इथे राहत नाहीये ना. तर कान्हा म्हणतो सखीला, मग काय चुकीचं बोलल्या त्या. सखी म्हणते म्हणजे. तर कान्हा आठवण करून देतो सखीला आणि म्हणतो, तुम्ही काहीतरी विसरताय का, चॅलेंज तर लक्षात आहे ना तुमच्या. तर आता सखीला ते चॅलेंज आठवतं की ती 1 महिन्यासाठीच या चाळीत आली आहे. तर पुढे आता सखी कान्हाला म्हणते, अरे हो, पण ते जर मी सगळ्यांना सांगितलं तर सगळे त्याचा वेगळा अर्थ लावतील, म्हणून मी नाही सांगत. तर बघा मित्रांनो, आता कान्हा म्हणतो सखीला, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण चॅलेंज संपायला आता फक्त 2 दिवस राहिले आहे. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो, जर 2 दिवसात काही आपला डिवोर्स होणार आहे का. तर सखीला सुद्धा आता डिवोर्सची भीती वाटू लागते आणि सखी एकदम शांत झाली असते. कान्हाला ती काहीच उत्तर देत नाही. तर कान्हा सखीला म्हणतो, बरं द्या, ती भांडी द्या माझ्याकडे, मी यावर नाव टाकून येतो, तेवढीच एक चाळीतली आठवण राहील तुमच्याकडे. कान्हा सुद्धा आता दुखी झाला असतो आणि भांडे घेऊन तो तिथून निघून जातो. सखी मात्र आता तिथेच उभी राहते आणि थोडी इमोशनल होते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सरकारने कबीर किर्लोस्करचा शोध अजून थांबवलाच नाहीये. ती म्हणते की आता बघायलाच पाहिजे 10 लाख रुपये देणारा व्यक्ती कोण आहे ते. आणि कान्हा त्याच्या माजवळ आला असतो आणि आजी कान्हाला म्हणते, पुढच्या खेळाची आता पूर्वतयारी ही त्या सरकारच्या जे साम्राज्य आहे ते पोखरण्याची सुरुवात आहे असं समज. म्हणजे काहीतरी मोठा प्लॅन कान्हा आणि त्याची आजी करताय. सरकार विरोधात ते कट रचतायत. आणि सखी लहान मुलांबरोबर चाळीत ट्रूथ अँड डेअर खेळत असते, ज्यामध्ये परी सखीला म्हणते की तू कान्हा दादाला पप्पी दे म्हणून. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सिरियलच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा. एपिसोड शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.